नागपंचमी असो अथवा गौरी गणपती असो, आपल्या महाराष्ट्रात पारंपरिक पक्वान्न बनवण्याची प्रथा आहे. वरून साजूक तूप सोडून हे खायला अप्रतिम लागतात. नागपंचमीला नागोबाच्या नैवेद्यासाठी आपले पारंपरिक गुळाचे कानवले तयार झाले आहेत. एका भांड्यात 1 कप गव्हाचे पीठ, चवीपुरते मीठ आणि 1 चमचा तूप घालून थोडे थोडे पाणी टाकत पिठाचा घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि तो 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. सारण तयार करण्यासाठी कढईत अर्धी वाटी तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजले आहेत. तीळ भाजले की अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे 1 मिनिटभरच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. मिक्सरवर तिळाची अशी पूड करून घ्यायची आहे. एका भांड्यात तिळाची पूड काढून घ्यायची. त्यानंतर भाजलेले सुके खोबरे हाताने चुरून घ्यायचे. 1 वाटी गूळ त्यामध्ये मिक्स करायचा. सुंठ वेलचीची पूड त्यामध्ये मिक्स करून हाताने हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचे. सारण तयार झालं आहे. आता आपण कानवले करायला सुरुवात करू. कानवले करेपर्यंत कढईत पाणी गरम करायला ठेवायचं. पिठाची छोटी गोळी घेऊन पातळ पुरी लाटून घ्यायची. पुरीच्या मध्यभागी 1 ते 2 चमचे सारण भरा. पुरी दुमडून कडा बोटाने नीट दाबून घ्या, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. चाळणीला थोडेसे तूप लावायचे. चाळणीत कानवले ठेवून वरूनही थोडे तूप लावून घ्यायचे. 10 मिनिटासाठी हे कानवले आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर आपले मस्त असे नागपंचमीच्या सणासाठी कानवले तयार आहेत. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.